तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती, दोन्ही राजकीय गटांमध्ये टेन्शन आहे ते जागा वाटपाचं। स्वप्ननगरी मुंबईचा राजकीय किंग होण्यासाठी 36 जागांपैकी जास्तीत जास्त जागा पदरामध्ये पाडून घेण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये 36 जागांपैकी कुणी जास्त जागांवरती दावा सांगितलाय? मुंबईतल्या कोणत्या जागांवरती तिन्ही पक्षांचा डोळा आहे? पाहुयात वेदांत नेब यांचा हा स्पेशल रिपोर्ट। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र उंचावलेले हे हात मुंबईतल्याच मेळाव्यातले। महायुती सरकार काहीही करून सत्तेत खेचायचंच असा चंग महाविकास आघाडीने बांधलाय। मात्र महाविकास आघाडीचं हे ऐक्य मुंबईच्या जागांवरून चर्चा सुरू होते तेव्हा कुठेतरी अडखळतं। मुंबईच्या 36 जागांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलाय। मुंबईतल्या सर्वाधिक म्हणजे 20 जागांवर ठाकरे गटानं दावा केलाय। काँग्रेसला मुंबईतल्या 18 जागा हव्यात, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 7 जागांवर आग्रही आहे। शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडूप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, दहिसर, वडाळा, घाटकोपर पश्चिम, गोरेगाव, अणुशक्तीनगर आणि वर्सोवा या 20 जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे। तर धारावी, चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरीवली, चारकोप या जागांवर काँग्रेसचा दावा आहे। अणुशक्तीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, कुर्ला, अंधेरी पश्चिम, दहिसर या जागांवर राष्ट्रवादीचा दावा आहे। मुंबईच्या शिवाजीनगरच्या जागेवर समाजवादी पार्टीनं दावा केलाय। महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये मुंबईतील वर्सोवा, कुर्ला आणि घाटकोपर पश्चिम या तिन्ही जागेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुलुंड, विलेपार्ले, बोरिवली, चारकोप आणि मलबार हिल या 5 जागांमध्ये काही जागांवर काही पक्षांनी दावा जरी केला असला तरी महाविकास आघाडीमध्ये या 5 जागांवर अद्याप चर्चा झाली नसल्याची माहिती आहे। भायखळा, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या 6 जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस रस्सीखेच करतायत। मुंबईमध्ये शिवसेना ही नेहमीच वरचढ राहिली आहे। अगदी शिवसेना भाजप युती असतानाही मुंबईत शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेतच असायची। मात्र काँग्रेसचीही मुंबईत पूर्वापार ताकद आहे। काँग्रेसचा मुंबईत स्वतःचा मतदार आहे, त्यामुळे मुंबईत तडजोडी करून हा मतदार हातचा घालवणं काँग्रेस कधीही सहन करणार नाही। त्यामुळे राज्यातल्या जागा वाटपापेक्षाही मुंबईतलं जागा वाटप महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी डोकेदुखीचं होणार हे स्पष्ट दिसू लागलंय। वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।